शेतकरी मित्रांनो बघा, तोटे आपण लावलेले आहेत हा, परंतु इथं पाणी आपण मोकळं सोडलेलं आहे. याचं कारण एकच की काही पाईप आपले इथं लावून टाकात. इथं काही पाईप आपले मोकळे होते. मोकळे म्हणजे कसं, इथं असे तुरीच्या ओळीला अशी आपण टाकत आणली होती दुसऱ्या शेतामधून. तर त्याचं कसं असते की या पाईपामध्ये असा काडी कचरा किंवा कपाशीची रुई अशा प्रकारे उंदरं असे याच्यामध्ये टाकतात पाईपामध्ये. त्यामुळं आपले नोजल जे आहे तोट्या ह्या पूर्ण जॅम होतात, बंद पडतात. पण पुन्हा पाणी आणावं लागते आणि त्या जागचा भाग जो आहे हा आपला इथं कोरडा राहतो. तर त्यासाठी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आपण काय केलं आहे, तर सर्वात महत्त्वाचं आपले जे पाईप आहेत त्या पाईपामधलं पाणी जे आहे हे आपण इथं मोकळं काढलेलं आहे. आणि मोकळं काढल्यानंतर आपण इथं त्या पाईपातला सगळा गाळ जाऊ दिलेला आहे. उंदरं पण असतात त्याच्यात, घोरपडी असतात, साप असतात कुण्या पाईपामध्ये, कारण ते अनुभव आम्हाला आलेले आहेत. तर त्यासाठी अशा प्रकारे आपण जरी शेतामध्ये असाल तरी आपण अशा प्रकारे पाणी पूर्ण जाऊ द्यायचं पाईपातलं पहिल्या तोटीपासूनच, आणि जेवढे पाईप लावले तिथपर्यंत. आणि ते पाईप संपले नवीन लावलेले की नंतर मग आपण अशा प्रकारे पाईप लावून आपले नौजल चालू करू शकता. त्यानंतर सर्व नोजल चालू आहेत का हे तपासावं लागते, कारण त्या काठाकडून आपला जो माणूस आहे तो येत आहे नोजल तपासत म्हणजे सर्व तोट्या उडत आहे की कुठं अटकलं, काही एखादी तोटी बंद पडली का, त्याला चिखल लागला का, चिखलाने सुद्धा जाम होऊ शकते म्हणजे अडकू शकते. मग तिला हात लावायचा, पाण्याने धुवायची म्हणजे ती निघून जाते. तर अशा प्रकारे नियोजन आपण शेतामध्ये असताना अशा प्रकारे नियोजन करू शकता.